धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सातत्यानं महायुतीतील देखील नेत्यांकडून बोललं जाते की धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, कारण धनंजय मुंडे जर मंत्रिपदावर राहिले तर तपासामध्ये कुठेतरी बाधा येईल, तपासावरती कुठेतरी दबाव येईल असा आरोप महायुतीच्या नेत्यांकडून देखील केला जातोय. कसं बघताय? नाही, ते खरं आहे. आणि जर महायुतीचेच नेते ते म्हणत असतील तर मग जे आपले गृहमंत्री आहेत त्यांनी तो विषय थोडा गांभीर्याने घ्यावा अशी विनंती मी त्यांना करीन. आता बारामती तालुक्यातले ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत, पण 50 दिवस उलटून देखील पहिला ॲडव्हान्स दिला जात नाही. 15 दिवस तर मला माहिती नाही की का ते असं करतायत. एकतर ऊस वेळेवर ते तोडत नाहीत. आता सोमेश्वर कारखानाच असेल, गेल्या वर्षी किती 20 का 22 महिने लावले त्यांनी ऊस तोडायला. आणि त्याच्यामुळे रेट जरी त्यांना तिथं मिळत असेल तरी त्यांचं ऊसाचं टनेज तिथं कमी होत असतं. त्यांना पाणी तिथं जास्त द्यावं लागतं, पाणी वाया जातं, त्यांचा खताचा कॉस्ट तो तिथं वाढलेला असतो. एकतर ऊस वेळेवर घेत नाहीत आणि पैसे पण वेळेवर देत नाहीत. हे का होतं आहे माहिती नाही. एखाद्या वेळेस त्यांची बैठक होत नसेल किंवा त्यांना माहिती आहे की शेतकरी कुठं दुसरीकडे ऊस घालणार नाही, त्याच्यामुळं ते थांबत असतील. पण हे चुकीचं आहे. दर 15 दिवसाला, दर 20 दिवसाला, जास्तीत जास्त काय झालं तर 15-20 दिवसाला ते बिल त्यांनी काढलं पाहिजे. इतर सगळ्या कारखान्यांनी ते बिल दिलंय, फक्त जे आपले सहकारी कारखाने आहेत त्यांनी ते बिल अजून काढलं नाही आहे. आणि त्यांना विनंती करेन की लवकरात लवकर त्यांनी सगळ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बिलं दिली पाहिजेत आणि इथून पुढेही दर 15 दिवसाला त्यांनी बिल काढलं पाहिजे. बीड